छत्रपती शिवेंद्रराजे भोसले यांनी सातारच्या पालकमंत्रीपदाबाबत मौन सोडलं. पालकमंत्रीपदावरून ज्या नाराजाच्या चर्चा होत आहेत त्याला अर्थ नाहीये. आमदार शिवेंद्रराजे भोसले पालकमंत्र्यांच्या जबाबदाऱ्या मुख्यमंत्री साहेबांनी दिल्या आहेत, त्यामुळे नाराज असल्याचं काही कारण नाही. ज्याच्यावर ज्या जबाबदाऱ्या दिल्या आहेत त्या जबाबदाऱ्या ते पालकमंत्री पार पाडतील अशी ठोस मत शिवेंद्रराजे भोसले यांनी व्यक्त केलं आहे. भारतीय जनता पार्टीमध्ये अशी कोणती पद्धत नाहीये त्यामध्ये पालकमंत्रीपद मागावं किंवा मंत्रीपद मागावे हे जे सर्व अधिकार आहेत ते फक्त मुख्यमंत्री यांनाच आहेत आणि त्याचा वापर करून त्यांनी योग्य जबाबदाऱ्या दिल्या आहेत. मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या निर्णयावर आमची कधीच नाराजी नव्हती आणि असणार सुद्धा नाही. सातारचे पालकमंत्री शंभूराज देसाई सातारचे सुपुत्र आहेत, त्याचबरोबर महायुतीतील आमचे सहकारी देखील आहेत. आम्ही सातारचे चारही मंत्री हातात हात घालून जिल्ह्यासाठी काम करत राहणार आहे. पालकमंत्री पदावरून ज्या नाराजाच्या चर्चा होत आहेत त्याला अर्थ नाहीये असं वक्तव्य लातूरचे पालकमंत्री छत्रपती शिवेंद्रराजे भोसले यांनी केले आहे. उद्या 26 जानेवारी आपल्या देशाचा प्रजासत्ताक दिन आहे आणि या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं लातूरचे पालकमंत्री म्हणून माझ्यावर जबाबदारी आली आहे. उद्या प्रजासत्ताक दिनाचा कार्यक्रम आणि आपल्या तिरंग्याचं झेंडावंदन करायला लातूर या ठिकाणी म्हणजे लातूर जिल्ह्यामध्ये आणि तिथल्या असणाऱ्या मुख्यालयामध्ये कलेक्टर ऑफिसमध्ये हा कार्यक्रम होणार आहे. तसं होईल तरी पहिली पालकमंत्री म्हणून माझ्यावर जबाबदारी आहे. महायुतीचं सरकार, देवेंद्रजी फडणवीस आमचे मुख्यमंत्री आणि सर्वांच्याच माध्यमातून ही जबाबदारी दिली आहे. नक्कीच इकडच्या लोकांच्या अपेक्षा माझ्याकडनं असणार पालकमंत्री म्हणून काम चांगलं व्हावं, सर्वांना बरोबर घेऊन आणि सर्वांच्या सहकार्यानं चांगलं प्रभावीपणे सर्वसामान्य लातूरकरांसाठी जे काही मला काम करता येईल, जिल्ह्याच्या प्रगतीसाठी जे काही करता येईल, तिथल्या ज्या काही समस्या आहेत, जे काही विकासाभिमुख कार्यक्रम असेल, कामं असतील, त्यासाठी मी प्रयत्न करेन. हो का, शेवटी ह्या पालकमंत्र्यांच्या जबाबदाऱ्या त्या मुख्यमंत्र्यांनी दिल्यात आणि त्याच्यामध्ये काही नाराजी असायचं काही कारण नाही. ज्यांच्यावर जी जबाबदारी दिली आहे ती जबाबदारी ते पालकमंत्री म्हणून पाहिजे असं काही नाही. भारतीय जनता पार्टीमध्ये अशी कुठलीही पद्धत नाही की पालकमंत्रीपद मागून घ्या किंवा मंत्रीपद मागून घ्या किंवा खाती पण जी काही दिली गेली ती पण मागून घ्या असं नाही. मुख्यमंत्र्यांचा तो अधिकार आहे आणि मुख्यमंत्र्यांनी तो अधिकार त्यांच्या ह्याच्यामध्ये योग्य पद्धतीनं वापरून जबाबदाऱ्या दिलेल्या आहेत. त्यामुळं मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या निर्णयाबद्दल आमचं कोणाचंही कधीच नाराजी नव्हती आणि कधी नाराजी असं काही नाही. आता शंभूराजे देसाई आपल्या जिल्ह्याचे आधी पण पालकमंत्री होते, जिल्ह्याचे सुपुत्र आहेत आणि नक्कीच आमचे महायुतीतले ते सहकारी आहेत. आता मंत्री म्हणून आम्ही दोघं पण मंत्रिमंडळात काम करतोय आणि आम्ही सगळे चौघं पण आम्ही जिल्ह्याचे जे मंत्री आहोत, आम्ही हातात हात घालून जिल्ह्याच्या प्रगतीसाठी काम करत राहणार आहे. आज ज्या लोकांच्या जबाबदार अपेक्षा आहेत आमच्याकडनं 4 मंत्रीपद आहेत, तर खरं म्हणजे ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये जी काही चर्चा होत राहते त्यात काही अर्थ नाही आहे या नाराजीच्या चर्चेला. पण सगळ्यांनी मिळून चांगल्या पद्धतीनं जिल्ह्यासाठी, जिल्हावासियांसाठी, सातारासाठी आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला YouTube चॅनलवर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.